हाय एव्हरीवन। तर आज आहे सॅटर्डे। तर आज आम्ही आलो होतो 25 एकरमध्ये बनलेल्या ठाणेमधील सर्वात लार्जेस्ट पार्कमध्ये, ते म्हणजे कल्पतरूमधील नमो ग्रँड सेंट्रल पार्कला। गेट समोरील फाउंटन आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं मन अगदी मोहून टाकतात। आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथील पार्कमधील स्वच्छता आणि चारही बाजूने असणारी हिरवळ। तर पार्कचं एंट्री तिकीट आम्ही घेतलं आणि आतमध्ये आलो। पर हेड 30 रुपीज इथे तिकीट आहे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर रस्त्याच्या एक साईडला दिसतात ती असंख्य अशी झाडं। सुमारे 3500 पेक्षाही जास्त झाडं येथे लावली आहेत। सोबतच वृद्धांसाठी येथे छान अशी ही गाडी सुद्धा अरेंज केलेली आहे, जी पार्कमध्ये फ्रीमध्ये फिरवून आणते। आणि इथे असणारी असंख्य अशी रंगबिरंगी फुलं मन अगदी मोहून टाकतात। थोडं पुढे गेलं की लहान मुलांसाठी छान असा चेस सुद्धा खेळायसाठी बनवलेला आहे। आणि लहान मुलांचा जो प्लेन झोन एरिया आहे त्यामध्ये सुद्धा खेळण्यासाठी भरपूर व्हेरायटी इथे दिलेली आहे। लहान मुलांसोबत आपण मोठेही काही गोष्टींचा आनंद येथे घेऊ शकतो, जसं जिम इक्विपमेंट्स, त्याचबरोबर काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा इथे दिलेली आहेत। पार्कमध्ये आल्यानंतर रुद्राजनी सुद्धा इथे भरपूर एन्जॉय केला। तसंच लहान मुलांसाठी इथे रोप लाईनसुद्धा दिलेले आहेत। रोजच्या आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढून जर आपण विकेंडला इथे पार्कमध्ये आलो तर तेवढंच माइंड फ्रेश होतं। आणि हे पार्क स्पेशली लहान मुलांसाठी बनलं आहे आणि लहान मुलं पुरेपूर एन्जॉय करू शकतील एवढ्या सुविधा इथे केलेल्या आहेत। सोबतच रोप लाईनसुद्धा आहे। आणि थोडं पुढे गेल्यानंतर एक साईडवरून दुसऱ्या साईडला येण्यासाठी एक ब्रिजसुद्धा बनवलेला आहे। आणि इथे जसं पार्कचं शूट घेत असताना एक दीदी इथे झोपलेली होती, म्हणजे मोठे इथे लॉनवर झोपसुद्धा घेऊ शकतात ज्यांची झोप पूर्ण झालेली नाही आहे। जोक्स पार्ट। त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि एक साईडला छान असा तलाव दिला आहे। आणि माझ्या सर्वात आवडता हा म्हणजे इथे बनवलेला हा झरा। आणि वरच्या बिल्डिंग जर वगळल्या तर हा झरा जेव्हा जवळून आपण बघतो तेव्हा असं रिअल झऱ्यासारखं इथे फील होतं। आणि तो खळखळणारा झरा आणि तो पाण्याचा आवाज आणि मन एकदम छान आनंदित होतं आणि तिथलं वातावरण एकदम आल्हाददायक वाटतं। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे तर तुम्हाला दिसतच असेल। आणि सोबत छान असे फाउंटन्ससुद्धा प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत। आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा संध्याकाळच्या वेळेला इथे लाईट्स लागतात त्यावेळेचा नजारा काही औरच असतो। सोबतच इथे काही गार्डन्स बनवले आहेत, जसे चायनीज गार्डन, जापनीज गार्डन, मोरक्कन गार्डन। इथे हे गार्डन फोटोशूटसाठी खूप छान पद्धतीने इथे बनवलेले आहेत। इथे छान फोटोशूट सर्वजण करतात। सोबतच पाईपवर वेली चढवून इथे एक छान असा रूटसुद्धा तयार केलेला आहे। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आणि येताना माझी ऑल टाईम फेवरेट मी पाणीपुरी एन्जॉय केली। तर परत भेटूया अशाच एका छानशा